तर माझ्या या अभियानाला हार्दिक शुभेच्छा आहेत। मुलींना त्यामध्ये जगण्याची आणि त्यांना चांगलं जगवण्याची ही जर भूमिका महिलेने घेतली, तिला जन्माला घालण्याची भूमिका जर महिलेने घेतली तर निश्चितपणानं मुली चांगलं काम करू शकतात। हे खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये सगळ्या भगिनींनी दाखवून दिले। जात धर्म पंथ पक्ष बाजूला ठेवून या अभियानामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं। अमेरिकन मेडिकल सायन्स जर्नलच्या पुस्तकामध्ये अहवाल आलेला आहे की गर्भारपणाच्या 7व्या आठवड्यात एका रक्ताच्या थेंबाची चाचणी केली आणि तो DNA मिळाला तर लिंग कळू शकतं। ह्या अवस्थेला जर आपण पोचणार असू आणि ही अणुबॉम्बसारखी अस्त्र म्हणून जर आपण वापरणार असू तर संहाराच्या शिवाय दुसरं काहीही समोर राहणार नाही। जागर हा जाणीवांचा तुमच्या माझ्या लेकींचा, याच्या पुढची ओळ अशी आहे जन्माआधी संपलेल्या कहाण्यांचा। हे फक्त पहिलं पाऊल आहे आपलं आणि ह्या पदयात्रेनंतर देखील हे अभियान जे आहे हे अभियान असंच चालू राहणार आहे आणि लोकांमध्ये जागृती मोठ्या प्रमाणात निर्माण करण्याची आवश्यकता असल्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे अनेक उपक्रम घ्यावे लागतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने या पदयात्रेचं आपल्याला फळ प्रत्यक्षात मिळेल। मी 3 मुलींचा वडील आहे आणि खरोखर म्हणजे मुलींच्या विषयी मी जितकं बोललो तर कमीच पडेल। खरोखर मुली एक मुलगापेक्षा काही कमी नाही, ते सगळे जबाबदारी सगळे म्हणजे आजच्या काळात कारभार ते स्वतः पण करू शकतात आणि म्हणून मुलींना एक बरोबरीचा दर्जा हा पवारसाहेब एकमेव असे व्यक्ती होते ज्यांनी महाराष्ट्रामध्ये मुलींना घरच्या बरोबरीचा अधिकार त्यांनी देण्याचं काम केलं। आपण समाजामध्ये समानतेची संकल्पना खऱ्या अर्थाने राबवणार असू तर आपल्या घरापासून सुरू झाले पाहिजे, आपल्या कुटुंबापासून सुरू झाले पाहिजे। जगामध्ये जे जे देश पुढे गेले त्या सगळ्या देशामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून तिथली स्त्री सर्व प्रकारची जबाबदारी घ्यायला पुढे आली, ते देश पुढे गेले। की जे काही मी काय असेन घडलं असेल किंवा जे काही करू शकलो किंवा शकतो अजूनही, त्याच्यामध्ये माझ्या आईचा आदर्श हा माझ्यापुढे फार मोठा आहे। हाही तिचा आग्रह होता की भारतासारख्या देशामध्ये एवढं दारिद्र्य असल्याच्यानंतर कुटुंबातली संख्या ही मर्यादितच असली पाहिजे। मला लोक खूप वेळेला विचारायचे की तुमच्या कुटुंबात तुम्ही फार मर्यादित कुटुंब ठेवलं आणि एका मुलीवरच थांबलं आहे। तर मी नेहमी सांगायचो की मुलगा आणि मुलगी माझ्या दृष्टीने काही फरक नाही आणि मुलगा आणि मुलगी याच्यात अंतर नाही। मुलीला सुद्धा समाजामध्ये तेवढीच अधिकार आणि प्रतिष्ठा देण्याच्या दृष्टीनं मुलगी वाचवा या प्रकारची एक मोहीम याच्यामध्ये घेतली आहे आणि मला आनंद आहे की मी एका मुलीचा बाप आहे आणि एका मुलीचा बाप असलेल्या त्याच मुलीने याच्यात पुढाकार घेतला। जागर हा जाणीवांचा तुमच्या माझ्या लेकींचा, 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 जागर हा जाणीवांचा तुमच्या माझ्या लेकीचा, जागर हा जाणीवांचा तुमच्या माझ्या लेकींचा, जागर हा जाणीवांचा तुमच्या माझ्या लेकींचा। तुम्हीही या जागरात सामील व्हा। लेक वाचली वाढली तर माणूस जगल, लेक वाचली वाढली तर माणूस जगल, बाई बोलली चालली नवा दिस उगवल, लेक वाचली वाढली तर माणूस जगल। लेक बापाची लाडकी जशी दुधावर साय, लेक होती बापासाठी पुन्हा एकताची माय, बाई कष्ट ते राबते तवा भाकर फुगते, बाई कष्ट ते राबते तवा भाकर फुगते, माय